सोलापूर महानगरपालिकेत सध्या रिक्त असलेल्या पदांवर तात्पुरत्या स्वरूपात अनुभवी मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या। मंगळवारी महापालिकेच्या विविध विभागांमध्ये सेवा बजावून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी या मुलाखतीसाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली। महापालिकेतील विविध विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे। मात्र या पदांना शासनाची मंजुरी मिळून नियमित भरती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे। त्यामुळे सध्या महापालिकेला अनुभवी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। विशेषतः कर आकारणी आणि कर संकलन विभागासाठी मोठ्या प्रमाणात अनुभवी कर्मचाऱ्यांची गरज आहे। शहरातील सर्व मिळकतींचे रिव्हिजन अर्थात फेरमूल्यांकन आणि फेर तपासणी करण्यात येणार आहे। या कामासाठी महापालिकेच्या कामकाजाची माहिती असलेले आणि कर आकारणीच्या प्रक्रियेचा अनुभव असलेले कर्मचारी आवश्यक आहेत। त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा पर्याय महापालिकेने स्वीकारला आहे। याशिवाय महापालिकेच्या विविध विभागांमध्ये सुमारे 50 जागा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही भरती कायमस्वरूपी नसून तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे। शासनाकडून नियमित भरतीला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। मात्र निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्याने महापालिका वर्तुळात आणि उपस्थितांमध्ये चर्चेला उधाण आले आहे। मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगार तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत असताना निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याची वेळ का आली असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे। सेवानिवृत्तीनंतर पुन्हा नोकरीसाठी निवृत्त कर्मचारी मुलाखतीला आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या। महापालिकेच्या मते ही नियुक्ती केवळ तात्पुरत्या स्वरूपाची असून सध्या आवश्यक असलेला अनुभवी मनुष्यबळाचा प्रश्न सोडवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। मात्र दुसरीकडे सुशिक्षित बेरोजगारांना संधी देण्याऐवजी निवृत्त कर्मचाऱ्यांचीच पुन्हा नियुक्ती का केली जात आहे यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे।